नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आज आपण बनवूयात चमचमीत पटकन होणारे, वाटणाची गरज नसणारं झटपट चिकन सुक्का. भात किंवा भाकरी याच्याबरोबर आपण खाऊ शकू असं लपथप असलेलं चिकन. इथे मी 1/4 किलो चिकन घेतलं आहे. 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुतलं आणि मॅरिनेशनसाठी पाणी निथळून घेतलं. त्याच्यात 1 चमचा हळद, खडे मीठ, लिंबू पिळून घालायचं आहे आणि चोळून घ्यायचं आहे चांगलं. इथे 2 कांदे, टोमॅटो ते चौकोनी चिरून घ्यायचे. तसंच हिरवं वाटण तयार करूयात. त्याच्यासाठी ओलं खोबरं, आलं, 2 मिरच्या, पोपटी मिरच्या घेतल्यात मी कमी तिखट, कोथिंबीर आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या. असं मिक्सरमधून वाटण काढून घेतलं. ते चिकनला लावूयात. छान चोळून घ्यायचं आहे. त्यात मालवणी मसाला घालायचा आहे, जो की घरचा मालवणी मसाला आहे. तसंच काश्मीरी लाल पावडर घालून छान चोळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास तरी हे मॅरिनेशन झालं पाहिजे. जितकं जास्त मॅरिनेशन होईल तितकं चिकनला टेस्ट चांगली. तुम्ही मॅरिनेशनसाठी दही पण घालू शकता. इथे मी टोमॅटो आणि लिंबू वापरले, त्यामुळे दही घातलं नाही. फोडणीसाठी पातेलं घेतलं, तेल घातलं. त्यात 2 तमालपान, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 3 मिऱ्या, 3 लवंगा, 2 हिरवी वेलची, तसंच मोहरी, जिरं छान तडतडू दिलं. हिंग, कढीपत्ता घातला आणि मिक्स करून घेतला. त्याच्यातच आपण कांदा घालणार आहोत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. थोडासा कच्चापणा गेला की त्यातच टोमॅटो घालायचा आहे. थोडंसं मीठ घालून, मीठ याच्यासाठी की ते पटकन शिजतं. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजून येतो. झाकण ठेवायचं, 1 वाफ काढायची. कांदा टोमॅटो शिजलं की त्यात मग आपण मसाले घालूयात. मालवणी मसाला, धनाजिरा पावडर, तसंच आपलं हिरवं वाटण जे आपण मग केलं होतं ते घातलं. छान परतवून घेतलं. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यात आपण आता मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात. सगळं चिकन घातलं, हलवून घ्यायचं आहे चांगलं. ह्या चिकनला पाणी लगेच घालायचं नाही, तर हलवून घ्यायचं. झाकण ठेवून वाफ द्यायची. अगदी सुकं पाहिजे असेल तर तुम्ही बिलकुल पाणी घातलं नाही तरी चालेल, पण थोडंसं लपतप पाहिजे असेल तर गरम करून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चिकनला स्वतःचं पण पाणी सुटतं. या प्रकारे आपलं चिकन सुक्का तयार. ज्वारीची भाकरी, इंद्रायणीचा वाफळलेला भात आणि त्याच्याबरोबर हे चिकन काय मस्त दिसतंय. रंगही छान आलाय आणि कन्सिस्टन्सी मला जसं लपथप पाहिजे होतं तसंच झालाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.